नाही त्याचं रिजेक्शन ह्या कोणत्या पार्ट्या आहे सर्व आम्हाला एक्सप्लेनेशन देऊन टाका, कारण की आम्हाला त्याचे BM ऑफिसला दाखवावं लागेल ना काय आहे काय नाही, का घेत नाही. मागचे 2-3 दिवस सगळ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा उत्साह आहे. कारण ज्या काही सकारात्मक घडामोडी घडत आहेत, सरकारी कांदा खरेदीचे बाजारभाव वाढलेले आहेत, नाफेड NCCFच्या कांदा खरेदीचे. सुरुवातीला मी मुख्यमंत्री काय बोलले कांद्याच्या ग्रेडिंग संदर्भात, कारण शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. आज त्या अडचणीच्या संदर्भातलाच थेट आपण नाशिक जवळ जे वाजगाव नावाचं गाव आहे त्या गोडाऊनला जाऊन तिथली काय परिस्थिती आहे तिथलं काही रेकॉर्डिंग आपल्याकडे आलेलं आहे. तर सुरुवातीला मुख्यमंत्री काय म्हणतायत ते बघूया, त्याच्यानंतर प्रत्यक्ष खरेदी केंद्रात शेतकरी काय म्हणतायत आणि त्याच्यानंतर आणखी एक केंद्र आहे वाजगाव नावाचं, तिथे शेतकऱ्यांना कांद्याच्या संदर्भात आलेले काय अनुभव आहे ते पण आपण बघूया. मला असं वाटतं की ही जी काही कांद्याच्या खरेदीच्या संदर्भातल्या अडचणी होत्या, ज्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांचं मागणं असतं की ग्रेडिंगमध्ये माल निकृष्ट दर्जाचा असं दाखवून खरेदी नाकारली जाते, त्याही संदर्भात शिवराज सिंग चौहान साहेबांनी सांगितलं की आम्ही मेकनायझेशन करू आणि यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग करू, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी जे ग्रेडर्स आहेत किंवा अशा पद्धतीनं नाफेड किंवा NCCF मध्ये जाणीवपूर्वक माल निकृष्ट दर्जाचे असं सांगून जे नाकारलं जातं त्याच्यावरही नियंत्रण येईल आणि शेतकऱ्याला उचित अशा प्रकारचा त्या ठिकाणी न्याय मिळेल. आम्ही यांना माल दिला होता आता 3-4 दिवसापूर्वी 1235 रुपयाने, आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी यांनी चाळीत कांदा टाकल्यावर आम्हाला फोन केले का तुमचा माल रिजेक्ट झाला आहे, तुम्ही यांनी काही माल आम्हाला भरून परत दिला 1-1.5 टन. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी परत यांचा फोन आला का तुमचा अजून माल रिजेक्ट झाला, परत आता हे भरून देऊ राहिले. आम्हाला इकडं मार्केटमध्ये पैसे भाव जास्त भेटत होता, त्यावेळेस 1800 ते 2000 रुपये भाव भेटत होता. आम्ही यांना 1235 रुपये दिला, आम्हाला आता तो तोटा तर झालाच झाला. परत आता हा माल 200 रुपयाने आम्हाला मार्केटमध्ये विकावा लागेल, कारण त्याची पत्ती राहिली नाही. आता 2 दिवस उचल टाक झाली त्याची, मग आता आम्हाला खूप मोठा तोटा आहे. आता तोटा कोण सहन करणार आहे? थोडंफार मालाच्या पाण्या पावसामुळं माल थोडेसे हेच होणार आहे आमच्यावाले. माला शॉर्टिंग करायला बी शॉर्टिंग करून आणतो, पण आता इकडे 2-3 वेळेस उचल टाक झाल्यामुळं मालाचे कोजळी बिजळी दिसू राहिली त्यांना थोडंसं. त्याच्यात थोडा 19-20 माल राहणारच आहे शेतकरीची, आणि पाणी पाऊस असे आहे त्याच्यामुळं नुकसानी होणारच आहे. आणि परत मार्केट रेटनुसार आम्हाला काहीच नाही ना. नाही त्याचं रिजेक्शन ह्या कोणत्या पार्ट्या आहे सर्व आम्हाला एक्सप्लेनेशन देऊन टाका, कारण की आम्हाला त्याचे BM ऑफिसला दाखवावं लागेल ना काय आहे काय नाही, का घेत नाही. आम्हाला बी प्रेशर होतो ना तो. अजून याच्यात काय प्रॉब्लेम आहे? डिस्कलर कोणता? काढा ना मॅडम. ब्लॅक स्मोक डिस्कलर आहे. हां काढ ना. या कांद्याला काय प्रॉब्लेम आहे? हां कांद्याला काय प्रॉब्लेम आहे? डिस्कलर सनबर्न आहे कांदा. हा काय सनबर्न हां हा बी सोलल्यानंतर का कांद्याचं स्किन काढल्यानंतर. हां, आणि हा ब्लॅक स्मोक या कांद्याला सनबर्न आहे. हा, आणि हा कांदा डिस्कलर कोणता? हा डिस्कलर म्हणजे काय? ते कलर वेगळा असतो नाही का त्याचा? काय वेगळा भाऊ? कलर कांद्याचा कोणता कलर वेगळा आहे बॉस? उन्हामुळे कलर चेंज झालेला त्याचा. उन्हामुळे का? कोणता कांदा? हा कांदा का? हां बर. ही पाटी रिजेक्ट आहे का? हां, रिजेक्ट आहे, पूर्ण रिजेक्ट. ही पूर्ण रिजेक्ट आहे. आणि हा हा बी रिजेक्ट आहे, सर्व रिजेक्ट आहे. हा पण रिजेक्ट. पास कोणता झालाय नाही माहिती? नाही, इतके झाले नाही सर. पास काढला होता ना तुम्ही आधी पहिले? नाही, हां हा तो पास. हे पास आहे ना? हा कांदा पास आहे ना? तुम्ही कोणी? शेतकरी. शेतकरी का? किती ट्रॉले आणल्या होत्या? 2 ट्रॉली आणले. 2 ट्रॉले आणल्या होत्या. काय प्रॉब्लेम झाला? आता त्यांना ते 2-3 पाट्या का माल काढला त्यांनी, आपले 4च कांदे काढले. म्हणजे किती किलो मधनं किती कांदे घेता येते? 30-40 किलो मधनं 50 किलो मधनं 4-5 कांदे. 4-5 कांदे. किती किलो मधनं? 50 किलो. 50 किलो मधनं.
तर तुम्ही बघितलं या सगळ्या याच्यामध्ये की शेतकऱ्यांचा माल रिजेक्ट होतोय. किरकोळ कारणं शेतकरी प्रश्न विचारतायत. आता याच्यामध्ये जर 50 किलोमध्ये जर 4च कांदे जर कोणी त्याच्यातनं निवडत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारने दिलासा दिलेला आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. लवकरच ज्या काही गोष्टी होणार आहेत म्हणजे ग्रेडिंगचं मशीन येईल आणि त्यातून सुटका मिळेल शेतकऱ्यांना, अशी आशा करायला हरकत नाही. सध्या काय झालेलं आहे, खरेदी केंद्र जे का सहकारी सोसायटी आहे तिथे खरेदी केंद्र जी आहेत तिथं शेतकरी घेऊन जात आहेत, पण त्यांचे पुरेशी माहिती पण दिलेली नाही. ना सोशल मीडियावर आहे, ना काही ठिकाणी पेपरमध्ये जाहिराती दिलेल्या आहेत. नाफेड NCCF यंदा उदासीन का आहे की त्यांना असं वाटतंय की आपले बगल बच्चे आणि काही चुकीच्या संस्था यंदा पण घुसलेल्या आहेत, त्यांची नावं बाहेर आली खरात सारखी आणि कोणीतरी काढायचा घोटाळा बाबा. तसं तर नाही ना. हा प्रश्न, पहिला प्रश्न गव्हर्नमेंटला. दुसरा प्रश्न, काल जे जाहीर केलं पहिल्या व्हिडिओमध्ये ती घोषणा तुम्ही वास्तवात कधी येणार, आणि ती येणार असं आपण सध्या तरी गृहीत धरूया आणि सकारात्मक राहूया. तिसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांमध्ये 10 लाख टनाचा आकडा ऐकून एक प्रचंड खळबळ उडालेली आहे. आता व्यापाऱ्यांची गंमत बघा. नाफेडची कांदा खरेदी तुम्ही या गोडाऊन मध्ये बघू शकता. तिथे आधीच्या व्हिडिओमध्ये गोडाऊन जे आहे वकार महामंडळाचं आहे आणि ते पूर्ण रिकामं आहे आणि तिथं कांदा रिजेक्ट केलेला आहे, त्यामुळे ते रिकामं आहे. हळूहळू शेतकरी येतील. आता गोडाऊन मध्ये कांदा नाहीये, नाफेडची खरेदी स्लो आहे किंवा हळूहळू सुरू आहे किंवा अगदीच 1-2 गाड्या येत आहेत. यामुळे खरं तर मार्केटमध्ये प्रचंड गॅप यायला पाहिजे होता दुसऱ्याच दिवशी, जे आम्ही अंदाज लावतो की मार्केटमध्ये गॅप येईल वगैरे वगैरे सगळं. पण तसं न होता, आणि हा मार्केटमध्ये गॅप आला, कांदा कमी पडला की बाजारभाव व्यापारी वाढवतात. पण व्यापारी आता कुणाच्या भरोशावर बाजारभाव वाढवायला लागले? व्यापाऱ्यांना त्या गव्हर्नमेंटने दिलेल्या भावाची भीती वाटते. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही 1300-1400 असे बाजारभाव होते 2 ते 3 आठवड्यांपूर्वी, आणि नाफेडचा बाजारभाव 1200 झाल्याबरोबर अगदी दुसरा दिवस पण नाही, संध्याकाळी सुद्धा पिंपळगाव आणि लासलगावचे बाजारभाव 1000 वर आले, काही ठिकाणी 900 वर आले. मग जे आंदोलन केलं शेतकऱ्यांनी, जो काही दणका दिला, मग ते सरकार असेल, बाजार समिती असतील, सगळ्यांनाच. त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटने ते बाजारभाव, ती यंत्रणा जागृत झाली आणि मग 1580चा जो बाजारभाव आहे तो ठरवला. आणि हा नुसता ठरवलेला आहे, प्रत्यक्ष खरेदी आता वाढेल. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव आणखी वाढतील. पण नुसता बाजारभाव जाहीर होताच व्यापाऱ्यांना असं का वाटलं की लगेच बाजारभाव वाढवावे? म्हणजे बाजारभाव पडण्याचं कारण कोण होतं तुमच्या लक्षात? सकारात्मक राहूया. येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती राहील ती अतिशय चांगलीच राहणार आहे. तुमचे बाजारभाव कसे वाढत जातील याचा व्हिडिओ मी उद्या करेल. हा एक महत्त्वाची माहिती माझ्या हाती लागली होती आणि तुम्हाला तुमच्या माहितीशी प्रामाणिक राहणं मला असं वाटलं की आपलं कर्तव्य आहे, म्हणून ती देत आहे. जोडून राहा. ज्यांना व्हॉट्सअप चॅनलची लिंक पाहिजे त्यांनी इथे पहिल्या कमेंटमध्ये आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करून तुम्हाला अपडेट येत राहते. धन्यवाद.